आज आमची अशी काहीशी सकाळ झाली. एक मस्त चिमणी आली आणि ती दाणे टिपत होती. तिला आता हे ठिकाण माहीत झालेलं होतं, कारण मी रोज इथे थोडेसे दाणे टाकत असते. एक चिमणी, चिमणा आणि 2 बुलबुल असे 3-4 पक्षी रोज येत असतात, पण त्याचं शूटिंग करणं काही होत नाही. त्यानंतर थोडेसे अंथरुणा-पांघरुणाच्या घड्या केल्या आणि बेडशीट व्यवस्थित आवरून घेतलं. आज असं झालं की चहा घेताना आम्हाला एक जुना व्हिडिओ समोर आला, जो कोरोना काळामध्ये व्हायरल झालेला होता. तो व्हिडिओ अजूनही ह्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे आणि मधून तो पाहून हसत असतात आणि तो आत्तापर्यंत त्यांनी का ठेवला मला कळत नाही. मी त्यांना बऱ्याचदा म्हटलं की आता तो बस झालं, डिलीट करा, पण ते करत नाही आणि 3-4 महिन्यात कधीतरी तो समोर आला की तो आम्ही बघत असतो. तर तुम्हीच पहा. डिलीट आला तो व्हिडिओ म्हणजे माणसाला घालून सुद्धा अटॅक येऊ शकतो. घाबरायचं काही एवढं कारण नाही. मी प्रत्येकाला हेच सांगत असतो की बाबा घाबरू नको. घाबरायचं काही एवढं कारण नाही. अटॅक एवढा कोरोना काही एवढा आहे. इज द किंग इज द ऑफ द किसन इज द हॅव इज थिंक ऑफ द किंग्स. म्हणजे काही एवढा अवघड कोरोना नाहीये. त्याच्यावर आपण जर उपचार केले तर तो बरा सुद्धा होऊ शकतो. इज द बेस इज आय हॅव इज द किंग्स. म्हणजे आतापर्यंत कितीतरी लोक बरे झालेले आहेत. म्हणून तुम्ही घाबरून जाण्याचं एवढं काही कारण नाही. एक व्हायरस आहे आणि तो प्रत्येकावर कोरोना येऊन गेलेला आहे. काही त्याच्यामधून वाचलेले आहेत आणि बरेच जण वाढलेले आहेत. पण आपण जर त्याची जर काळजी घेतली, सॅनिटायझर वापरलं, मास्क जर वापरलं, आपण जर दुरी जर घेतली, इज द केम इन धाव इज द म्हणजे 2-2 हात 3-3 हात जर अंतर घेतलं तर त्याच्यापासून आपण सुरक्षित राहाल अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि सगळ्यांना कोरोनापासून बचाव करा अशी आग्रहाची विनंती करतो. नवऱ्यासोबत 10-15 मिनिटं शांत बसून चहा घेण्याचं सुख अनुभवलं आणि मी माझ्या कामाला लागली. मम्मा, गणपती पाण्यात गेल्यावर काय करत असतो? विसर्जन. अरे पाण्यात कोणीतरी आपल्या घरात म्हणलं होतं ना, गणपती पाण्यामध्ये गेल्यावर काय दिवस करत असतो. काय करत नाही, आपण विसर्जित करतो 11 दिवस त्याची. कबीरचं असं चाललं होतं की मम्मा गणपती पाण्यामध्ये गेल्यावर काय करतो, आणि मी कामाच्या गडबडीमध्ये त्याला व्यवस्थित उत्तर देऊ शकत नव्हते. पण त्याच्या प्रश्नाचं समाधान त्याच्या बाबांनी थोड्या वेळाने केलं आणि त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं. जाऊ शकतो. मग सोडू का कबीर? सोडू का? कबीरची बस येणार आहे का? दादाला 6 वेळेला फोन करा बरं. गणपती विसर्जनामुळे दोन्ही मुलांच्या बस येणार नव्हत्या आणि आज शाळेला त्यांना सुट्टी मिळणार होती. त्यामुळं दोघेही खुश झाले. रवी, गणपतीचे रोड बंद असतात, काकाणी येणार आहे आज. येणार नाही? कोण सोडणार तुला? विचार बाबा सोडणार आहे मला. ये क्या बात होती? पण बाबा सध्या फोनवर बोलतायत. ते एकदा बोलले तुझ्याकडे 2 तास, ते बोलले की शाळेला सुट्टी घे, पण आपण बोललो माझ्याकडे तुमची सुट्टी घे म्हटले का? नाही, ते म्हणजे शाळेला सुट्टी घे, नाही तर फळायचं का. पण गणपतीचे रोड बंद असतात. कबीर, आता विसर्जनामुळे ना रस्ते ब्लॉक असतात. रस्ते ब्लॉक आज राहू दे. तुम्हाला तेच पाहिजे. हो, मला नाही पाहिजे. नाही पाहिजे. सोडायचं का मग तुला? मग सकाळी 6ला घ्यायला यावं लागतं. बाबा नसतील ना. आज आमची शाळा. पाऊस जर सुरू झाला ना मग स्कूटीवर मी कसं येऊ? ठीक आहे, जाऊ, सुट्टीच घेतो. एवढे कष्ट करू आम्ही सुट्टी घेण्याचे. दिदू माझ्या दिदू पूर्ण शाळा आहे घडी. स्वराला एकदम गार लागतं. पण ते गरम आहे, थोडं गार होतं. कबीर
आंघोळीला पाणी टाकू? Not now. नॉट नाऊ नाहीये, सुट्टी असली की असं काय, आज लवकर पूजा करायची. I think थोडं जेवण. आज लवकर पूजा करायची, आज शेवटचा दिवस आहे. चल पटकन कबीर, अरे मम्मा, चल. बाबा आपण असं नाही करू शकत. आपण पटकन आहोत. मम्मा, मी तुझ्या आवडीची गोष्ट आज बॅडमिंटन खेळायला घेऊन जाते. तू मागच्या वर्षी मला म्हणली ना की हे वाला शर्ट घाल, हे वाला तेच शर्ट. म्हणून 2000च आहे ना? तू म्हणली होती ना 1000च आहे. माऊ दूध पिऊन जा. काकी आऊ 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 आऊ. दूध गार करायला ठेवलं, दूध पिऊन जा. स्टीलच्या डब्यामध्ये वारे वा. दूध पिल्याशिवाय जाऊ नको हा. मम्मा, आपण इथे हिरवे कुठे टाकले गं? दूध पिल्याशिवाय जाऊ नको. टेबलवर होती ना काय? मम्मा, तुला माहिती ती रोज बॅडमिंटन खेळताना काय करत होती? ती काय ना बॅडमिंटन खेळताना रॅकेट हाय अशी क्रिकेट सारखं धरत होती. मी म्हणलं तुला क्रिकेट खेळायचं आहे का, तुला क्रिकेट आवडतं ना? तुला पहिलेच म्हणलं होतं मी की क्रिकेट खाली घेऊन जाऊ. तू नाही म्हणली, ती म्हणली. नंतर ती काय म्हणली, ठीक आहे राहू दे क्रिकेट नको. अहो झालं. शेवटी कबीर दूध न पिता खाली पळाला आणि नंतर एका मित्राला घेऊन आला. मला वाटलं पाणी आहे. दूध तुला द्यायचं का? बस बस गप्पा तुला द्यायचं. लक्ष्मी बसतात. नाही हे श्रीजी तुला दूध देऊ थोडस. मी पिलं इलायचीचं. विलायचीचं अरे कबीरला इलायची. ट्रॅडिशन. कबीरला हळदीचं आहे. इलायचीचं एकदा तरी द्या. एवढं का? कोणत्या विषयावर तू बोलला सांग बरं स्टेजवर. अरे तू इंग्लिश स्टोरी तू बोल. गप रे थांब. मी कलर्स आणि ग्रेप्स बोललो. हा तर या काकाला बोलून दाखव ना काय. कोल्याचा आणि अच्छा ग्रेप्स, कोल्हा आणि ग्रेप्स. फॉक्स अँड ग्रेप स्टोरी. सांग बरं इंग्लिश कसं केलं. सांगितली का बरं? इंग्लिश मला येतं इंग्लिश मध्ये. ओके तुला पाठ लेट येते स्टार्ट. आय वुड Once upon a time, a hungry fox was searching for food. He saw a bunch of grapes hanging high on the vine. His mouth started watering. He jumped high in the air. He tried again and again, but could not reach the grapes. The tired fox left the vineyard. Sadly said, "Those grapes are sad. I don't want to eat them." nice one. It all happened because Must he could not have reach up to the grapes. So he said that these grapes are. अरे टाळ्या वाजवल्या आपण त्याच्यासाठी टाळ्या. हम आपके लिए तालियां बजाएंगे. Yes. आमच्या शाळेत तर स्वतःसाठी आम्हाला स्टार वाजवले. हळद टाकायची चांगलं असतं. इलायची. इलायचीनं चवदार लागतं. वेलचीचं मी देते ना याला बऱ्याचदा, पण याला कळत नाही मसाला टाकलेला असतो. चवदार लागतं पण हळद. या नाही कधीतरी देत पण असते. श्रीजी ना दूध त्यांनीच प्यावं जे व्यायाम करतात. तू व्यायाम केला आज? व्यायाम केला का? करणार आहे. नाही असं व्यायाम करून दूध प्यायचं असतं. दूध पिऊन व्यायाम नसतो करायचा. मी एका दिवशी श्रीजीला बोलला की आप एक्सरसाइज करते हो, तो म्हणला मैं नहीं करता. आणि मग नंतर मी बोलला बाहेर चलो फिर एक्सरसाइजिंग करते. मग त्यांनी पण श्रीजी एक्सरसाइज. कुठल्या वर्गाला आहे तू? श्रीजी खूप गोड आहे. कुठल्या वर्गाला आहे तू? हा श्रीजी नाही, तो काय काय ना नाही, अरविंद. याचं नाव काय? नाही याचं नाव श्रीजी. तो मला अरवेश तो गुजराती कुठल्या वर्गात आहेस? म्हणजे स्टँडर्ड कुठली तुझी? केजी. हा क्रेजीला आहे. हा लहान आहे मग खूप. प्रिपरेटरी. हा ठीक आहे. मग हा लहान आहे खूप स्वाती. काचं तो 6 फर्स्ट ला जाणार आहे. हा मी फर्स्ट ला जाणार आहे. या वर्षी जाणार आहे म्हणजे 6 वर्षाचा. तुम्हाला काय? हा एक भैया होता, तो खूप चिप्स कुरकुरे खायचा आणि त्याच्यामुळं त्याच्या पोटाचं ऑपरेशन झालं. आमच्या सोसायटीचं गणपती विसर्जन 4 वाजता होणार होतं, पण अचानक असं ठरलं की 2 वाजता होणार आहे. त्यामुळे आज मला छान साडी नेसून आरती वगैरे करायची होती, पण मला ते काहीच करता आलं नाही आणि मी तशीच आरती करून घेतली. बाप्पांसाठी मोदक बनवले आणि आरती घेतली. कबीरला सगळ्याच गोष्टी करायच्या असतात. तो ताट तिरपं करतो, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देत देत आरती कंप्लीट केली.
कबीरचे बाबा घरी नसल्यामुळे गणपती विसर्जनाची कामगिरी आम्ही कबीरकडे सोपवली. म्हणजे गणपती हळूवार खाली घेऊन घेण्याची कामगिरी त्याच्याकडे सोपवली. आरती केली, मोदक केले, मोदक वाटले आणि त्यानंतर कबीरकडे गणपती सोपवला. कबीरला सांगितलं की कबीर हळूवार गणपती खाली घेऊन जायचं. पण कबीरला काय घाई झाली होती माहीत नाही, पण तो इतक्या जोरात गणपती घेऊन चालत होता. तुम्हीच बघा. इथपर्यंत थोडं ठीक आहे, नंतर मात्र बघा. कबीर हळू असं नस. चला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आम्ही बाप्पांना निरोप दिला. घरी आल्यानंतर थोडेसे झोपले. झोपेतून उठले तर स्वरा अभ्यास करत होती आणि बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि मग सगळ्यांनी आम्ही चहा करून घेतला. मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले आणि आजी नातीचं गणपती विसर्जनाचे कार्यक्रम टी व्हीवर पाहणं चालू होतं. गळ्यातलं कुठे माझ्या. बरं पत्रात काय काय लिहिलेलं होतं? पत्रात काय अति सुंदर मुलगा. आता त्या पत्रानेच निरोप मिळाला त्यांना माहीत झालेलं पाहिजे. तुला काय शिक पण माझ्या आईला मी सुंदर बाळ वाटते हा पण सांगितलं तर इथे असा किस्सा झाला होता की माझ्या सासूबाई सांगत होत्या, जेव्हा माझे मिस्टर हे जन्मले त्याच्यानंतर मामांनी म्हणजे यांच्या मामाने म्हणजे सासूबाईच्या भावांनी पत्र लिहून पाठवलं होतं की अतिसुंदर मुलाचा जन्म झाला आणि मला हसायला आलं होतं. त्यावरून थोडेसे विनोद निर्मिती झाली होती. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.